आपण येले जालना बाजार समिती आणि सोयाबीन विकलेली बघू शकता तुम्ही। या ठिकाणी काटा बी झालेला आहे इकडं आणि काटा चालू आहे। आणि आपल्या सोबत आहे शेतकरी बांधव, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की दादाच्या सोयाबीनला काय भाव लागला। दादा तुमचं नाव सांगा, पहिलं गाव सांगा। विष्णू माणिकराव गाडे, राहणार भाटी, तालुका जिल्हा जालना। जालनाचे। तर कोणती सोयाबीन होती दादा तुमची? बूस्टर होती का? बघू शकता माल 51 रुपये भाव लागला आजचा। 51। हां, तर त्याच्यात समाधानकारक भाव लागलेला नाही। हां, भाव कमी लागला समजा। हां, बरोबर आहे। म्हणजे भाव माग जवळपास 55, 56, 57 पर्यंत गेले ते ना। हां, त्यावेळेसला घालावं असं वाटलं होतं। हां हां पण 56 पर्यंत गेले ते। हां हां त्यावेळेस टाका वाटलं होतं। हां हां पण अपेक्षा कशी असते शेतकऱ्याची? हां हां वाटलं होतं 6000 होईल भाव, हां, पण कर्राचा फटका बसला समजा शेतकऱ्याला। करारामुळं कापसाचं पण याच्या सोडात पण कापूसला पण फटका बसला। कापसाला बसला। हां, आणि आता 75 रुपये कापूस शिकू राहिला। 75। हां, खाजगी व्यापारी हां हां आणि शासनाचे ऑनलाईन करायचं हां, तर बंद चालू, त्याचा काही शेतकऱ्याला काही फायदाच नाही। बंद चालू समजा। हां, तुरीचा भाव बी पाडे समजा। हां, तुरीचे भाव बी पडले समजा। तुरीचे भाव 9000 पर्यंत पोहोचले होते। हां, आता 75 रुपये पोहोचले बरोबर। आजचं मार्केट। 75, 74 खालचे भाव। हां, वरमध्ये 8000 आहे 8,000 तुरीची। बरोबर आहे। आणि आज सोयाबीन काय ऐकली तुमची? 51। 51 रुपये निघले। बरोबर आहे। आणि आपल्यासोबत आडा दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊ थोडक्यात अधिक माहिती। सध्या आवक कशी सोयाबीनची? सोयाबीनची आवक तर भरपूर येते, पण विकणारे शेतकरी विकत नाही। विकत नाही? विकत नाही, काही थांबेल शेतकरी। हां, 300-350 गट्टे स्टॉक पडले, बघू शकता पूर्ण भरेल ते भावामुळे अटकेले ना सगळे ते। भावामुळे थांबेल समजा। हां, आणि तुरीचे भावामुळे अटकेले तर ते थोडं बघू शकता तिकडं भक्ती ट्रेडिंग कंपनी। हां, कमीत कमी 250 गट्टे तूर आहे तिथं। तूर बी थांबेले। भावच नाही, काय करणार आहे? हां हां, आणि सोयाबीन पण थांबली समजा। सोयाबीन पण थांबेल। आज मग आज काय ऐकली रेग्युलर माल? रेग्युलर 5050-51 रुपये। 5050, 51। काही भाव वाढायची आहे शक्यता? आता ते काय शक्यता म्हणून तर 5650 पासून 51 रुपये आलं। हां, तर त्याच्यामुळं काही जे माल आलेले ते स्टॉक माल ते समजा विकणारे यांना विकायसाठी आले ते, पण ते स्टॉक राहिले। हां हां हां, असं ते आम्हाला बी अडचण येते, त्यांना शेतकरीला बी अडचण आहेच ना। बरोबर आहे। चालतं। पाऊस पाणी आला तर ती एक विचित्र घटना जो हां हां, आभाळ दाखवते आहे की नाही। बरोबर आहे। भावा संदर्भात सांगता येत नाही, भाव मालाच्या आवकवर व गुणवत्तेवर ठरत असतात। नाही आता गव्हर्नमेंटची पॉलिसी हो ना, पॉलिसीमुळे बी भाव पडले। हां, चालतं। जे डील झाली समजा, त्या डीलमुळं मोठा फटका शेतकरी बांधवांना बसला। चालतं। आजचे आपण बाजारभाव जाणून घेतले। बियाण्याची खरेदी आहे की नाही सध्या? बियाण्याची आहे ना? नाही, आज तर कोण नाही निघलं नाही। बियाणे नाही समजा, नाही ना, आज कोणीच निघलं नाही। ग्रीन बोलवले होते ते बी सध्या आज स्टॉक झालेले। स्टॉप झालं समजा ते। बरोबर आहे। बियाण्याची बी खरेदी सध्या स्टॉप होईल। चालतं। आजचे भाव आहे 5050, आणि जर चांगला माल असेल क्वालिटी समजा नंबर 1 तर 51 रुपये। चालतं। या व्हिडिओमध्ये थांबे, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।